कोपरी संघ पाहूया काय घडतंय। कोपरी ब संघ आपला 12वा अतिरिक्त खेळाडू इथे पाठवावा। पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये, अन्यथा 2 धावांचा दंड आकारण्यात येतो नियमानुसार। कृपया याची सूचना आम्ही देत आहोत, प्लीज त्याचं आपण पालन करावं। विजयी संघ उपांत्य फेरीत खेळेल अंश 11 ठाणे या संघाशी। यानंतरचा सामना आजच्या दिवसातला सर्वात महत्त्वपूर्ण उपांत्य फेरीचा पहिला सामना होईल। विजयी संघ उद्या अंतिम फेरीत दाखल होईल। प्रथम पारितोषिक रोख रुपये 22,000 व चषक। द्वितीय पारितोषिक रोख रुपये 11,000 व चषक। पहिला चेंडू गोलंदाज रितेश। पहिला डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडूनी सुरुवात। आखूड टप्प्याचा चांगला पोल केलाय चिरागने। टायमिंग पोझिशन फार सुंदर। 2 धावांनी सुरुवात केली। श्री गणेशा केलाय। ओपन इज अकाउंट विथ 2 रन्स। रितेश कोपरी ब संघाचा आघाडीचा गोलंदाज। स्ट्रायकर बॉलर डाव्याच्या बाहेर, एक वाईड, अतिरिक्त 1 धाव आणि त्यामध्ये अजून 1 धाव धावून काढली आहे, म्हणजे 2 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये। धाव फलक पुढे सरकतोय, बिनबाद 4 धावा। 4 धावा धावसंख्या आकार घेते। दर्शन विकेट किपर कम बॅट्समन आघाडीचा फलंदाज सामोर जातोय या चेंडूला। ठीकसा बॅटवर येत नाही, हवेमध्ये चेंडू आहे आणि मिडॉपला टिपला गेलाय। दर्शन पहिल्या चेंडूला सामोरा गेलाय आणि भोपळा न फोडता तंबूत परततोय। ठीकसा बॅटवर चेंडू आला नाही आणि चांगला झेल मिडॉपला। सिद्धेश च्या हातामध्ये झेल, सुखरूप सेफ पेअर ऑफ द हँड, सुरक्षित हातामध्ये झेल। पहिला धक्का ध्रुव 11 नवगरला आणि आता करण माफ करा, मैदानात येतोय। आता कुठे ध्रुव 11 ची पहिली विकेट गेली आहे दुसऱ्या सामन्यामध्ये। 3 चेंडू 4 धावा 1 गडी बाद। रितेशला यश मिळतंय। शॉर्ट ऑफ रनअप रितेश राऊंड द विकेट। डावेटीच्या बाहेर पुन्हा एकदा पंच शिवा सरांचे दोन्ही हात बाजूला, इशारा येतो अवांतर, वाईड चेंडू। अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 धावांची भर, धावसंख्या 5, बिन 1 गडी बाद 5। चौथा चेंडू, हा बाउन्स आणि हा धावचित निश्चित। ओ आणि धावचित कोण तर सेट बॅट्समन चिराग, मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू जो सेट बॅट्समन होता आणि पहिली वॉर्निंग दिली आहे पंचांनी गोलंदाजाला। हा नाहक दुर्दैवी, याला अपघात म्हणतात, अपघात। हा अपघातच झाला। आता कर्णधार जितू पाटील चिराग जो आज इन्फॉर्म बॅट्समन, इन्फॉर्म तुमचा इन्फॉर्म बॅट्समन जर स्वस्तात परतला तर तुम्हाला फार मोठी किंमत चुकावी लागेल। हा कडक फटका, पुढे टाकलेला चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू धाडलाय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं 2 धावांना। धाव संख्या 7। शेवटचा चेंडू
7च्या आत 2 घरात, 2 विकेट गेले आहेत. हा यॉर्कर परफेक्ट यॉर्कर आहे, परंतु डावेटीच्या बाहेर आहे. पायाला लागला नसेल तर तो पंच तिथे नीट तपासणी करतायत. पंच पायपंचांशी बोलतील, बाकी कोणी बोलू नये. बाकी नो बडी कॅन इंटरप्ट. पंच जागेवरून निर्णय देतील. शिवा सर अनुभवी पंच आहेत. 2 हात बाजूला करतायत का सरळ बघतायत? हो, 2 हात बाजूला आलेत. वाईड चेंडू आहे हा. युट्यूबच्या माध्यमातून जो कॅमेरा वर्क आहे फार चांगलं आहे जीटीसीचं. 1 प्लस वाईड प्लस 1 टू ॲड इन द स्कोर. येस, करेक्ट. बघा, आज जर आपण लाईव्ह टेलिकास्ट बघितलं स्लो ॲक्शनमध्ये तर पायाला चेंडू लागलाच नाहीये. फार सुंदर कॅमेरा वर्क, वेल डन. हा कडकडीत आहे आणि या 2 धावा तर निश्चित आहेत. 2 धावा. प्रहार चांगला आहे. धावसंख्या दाबलकावर 11, 11 फॉर 2. 2 आघाडीची सलामीची जोडी माघारी परतली आहे. दर्शन आणि चिराग. आता जितू पाटील आणि करण ही जोडी मैदानात आहे. आणि दुसरं डाव हाताळण्यासाठी आता प्रथमेशला पाचारण करण्यात आलंय. समोर जातोय कर्णधार जितू पाटील. ध्रुव 11 फार महत्वाचा सामना खेळतोय. ध्रुव 11 नवघर. क्रिकेट जिथे जन्मलं जातं, इथे जन्मणाऱ्या मुलांना कदाचित बॅट बॉल दिलं जातं खुळखुळ्याऐवजी, खेळण्याऐवजी. एवढी चांगली क्रिकेटपटू इथे घडलेत. दरम्यान हा चेंडू यॉर्कर लेन, चांगला फटका आहे जमीन लगत. 1 धाव निश्चित मिळेल. पोझिशन म्हणून खेळतायत. धावसंख्या 12, 2 गडी बाद. ढगांचं आच्छादन सुरू झालंय. काळे ढग आकाशात दिसत आहेत. पाऊस पडण्याची शक्यता जोरदार आहे, कारण पावसाळीच क्रिकेट आहे. त्या पावसात क्रिकेट म्हणजे एक चॅलेंज. दरम्यान हा चेंडू, हा पूल, नो चेंडूला पूल केलाय. 2 प्लस 1, 3 धावा. आणि आता त्यावर मिळेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या 15, फ्री हिट चा चेंडू. हा पुन्हा नो. फ्री हिट कंटिन्यू. पुन्हा अवांतर चेंडू नो स्वरूपात. हा लाईन नो आहे, लाईन नो. लाईन नो टाकणं म्हणजे गुन्हा क्रिकेटमध्ये आजकाल म्हटलं जातं. प्रथमेश, 1 चेंडू झाला या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 16. पावसाळी क्रिकेटमध्ये पंचांची कामगिरी फार महत्वाची. अशावेळी पंच शिवा सर इशारा करतात फ्री हिटचा. हा उंच 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 उत्तुंग. 2च धावा. धावसंख्या 18. सर्व चेंडू त्यांनी टाकले ते एकदम फुलरलेन पुढ्यात. आखूट टप्प्याचा चेंडू आणि बाद. फलंदाज यावेळी बाहेर चिकट लागली आहे. डगआउट मध्ये बसलेले त्यांचे कोच शशांक यांचं मार्गदर्शन बघितलं आपण. त्यांनी सांगितलं चेंडू थोडा आखूट टप्प्याचा बाहेर काढ. त्याबरोबरच 3रा गडी बाद झाला.
3 चेंडू झालेत, धावसंख्या 18 धावा आणि तिन्ही सेट बॅट्समन बाद झालेत. नवीन फलंदाज श्रीराज उर्फ राजे. धावसंख्या 18, 3 चेंडू झालेत. 3 to go इन दिस ओव्हर. प्रथमेश राऊंड द विकेट श्रीराजला. हा हवेत फटका आहे, झेल तर नाहीये. बॅकअप फार चांगलं आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. पॉइंटच्या खेळूला कव्हरचा खेळू बॅकअप करतोय. ज्यांच्याकडे बॅकअप नसतं त्यांचं लवकर होतं. बॅकअप फार महत्वाचं क्रिकेटमध्ये. धावसंख्या 19, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 to go इन दिस ओव्हर. दरम्यान हा चेंडू आखूड टप्प्याचा आणि अप्रतिम चांगला जागेवरनं चेंडूला भिरकावलाय मिळवूनच्या डोक्यावरनं. 2 धावा. धावसंख्या 21, शेवटचा चेंडू आहे ना शिल्लक. पहिल्या षटकात 11 धावा आलेल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. हा पुलचा फटका, 1 धाव निश्चित आणि याबरोबर षटक पूर्ण होतंय. धावसंख्या 22, 3 गडी बाद 22. 2 षटक पूर्ण. धावसंख्या 3 गडी बाद 22 धावा. आपण पाहताय उपांत्यपूर्व क्वार्टर फायनलचा सामना. ध्रुव 11 नवगड विरुद्ध कोपरी बी, कोपरी ठाणे वेस्ट. गोलंदाज संदीप. संदीप मैदानात 30 षटक हाताळताना आपण पाहताय. कॉम्पिटिव्ह बॉक्स सेंडकडनं शॉट अप रनअपनी. यावेळी चांगला चेंडू, असा टप्पा पाहिजे उजव्या टीच्या बाहेर. रबर बॉल आहे त्यामुळे चेंडू उचली कधी घेऊ शकतो. हा बघा, कड लागले आणि बाद फलंदाज. चौथा धक्का, खराब फटका. याला रॉंग बॉल चॉईस म्हणतात. आता फलंदाजीत कर्णधार बाद झाल्यावर योगेश. चार गडी बाद झाले. धावसंख्या 22. गोलंदाज पहिला दुसऱ्या चेंडूवर यश मिळवत आहेत. हा सुद्धा झेल आहे. आणि 2 धावा याबरोबरच. हा झेल कोणाचा होता? हा झेल स्क्वेअर लेगच्या खेळूचा होता. गोलंदाजांना जायची काही गरज नव्हती. दरम्यान गोलंदाज संदीप राऊंड विकेट. हा चांगला फटका आहे. धावा 1 का 2 बघूया. पंचांचा इशारा महत्वाचा. चेंडू आणला जाईल, नका तुम्ही आज जाऊ प्लीज. ओ क्षेत्ररक्षक. हा तो तुमचाच खेळू आहे, मग आत घुस. धावसंख्या 26 माफ करा 26. 2 to go इन दिस ओव्हर. 2 चेंडू शिल्लक. वाईड चेंडू, खूपच बाहेर उजव्या एष्टीच्या आणि फलंदाज तिथपर्यंत पोहोचत होते योगेश. कणकणीत जागेवरूनच खेळतोय. स्लॉट मध्ये पुढ्यात टाकलेला हाफ व्हॉली. धावसंख्या दाबलकावर
29 शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील सरासरी 10 धावांची आतापर्यंत राखली आहे. हा 2 धावांचा उत्तुंग पुलचा फटका. धावसंख्या 31, 3 षटक पूर्ण, 4 गडी बाद, 31 धावा. या षटकात किती धावा आल्या ते आपण बघूया. 9 धावांचं षटक. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, तिसऱ्या षटकात 9 धावा. असं गोलंदाजीचं पृथक्करण. आता शेवटचं षटक कोणाला द्यायचं याचा विचार विनिमय. आणि हे षटक हाताळतो होतो नवीन गोलंदाज करण. दोन्ही संघांमध्ये करण आहेत. समोर जातोय सिराज. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद, 31. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, तिसऱ्या षटकात 9 धावा. लेग ब्रेक, चांगला चेंडू पायामध्ये टाकलेला, 2 धावा घोषित. पाच चेंडू शिल्लक. धावसंख्या 33, 33 फॉर 4 विकेट. चौथे ओवर की ये दूसरी गेंद, आखिरी ओवर की. करण राउंड विकेट आते हुए. इस बीच ये गेंद अच्छी लेग ब्रेक. क्या गेंदबाजी है, पता ही नहीं चला. पीछे विकेटों का फर्नीचर नेस्ता नाबूद हुआ था. बैट और पैड के बीच की जो दरार थी, गैप थी, उसको चीर कर निकलती हुई गेंद लेग स्टंप उड़ा के लेकर गई. और बहुत बेहतरीन ये लेग ब्रेक. द बेस्ट डिलीवरी ऑफ दिस टूर्नामेंट, नो डाउट. सिराज को पता ही नहीं चला. फिर से एक बार पैरों में गेंद डाली थी उन्होंने. अब 4 गेंद का खेल शेष है. अच्छा कमबैक किया है नो डाउट कोपरी भी ने. अभी तक उनके ऊपर अटैक भी हुआ लेकिन संभल कर फिर वापसी की उन्होंने. ये लेग ब्रेक, अच्छा शॉट, स्ट्रेट ड्राइव. नीचे गेंद लगी है, इसके लिए दौड़कर निकालना है. अगर सीधा कमेंट्री बॉक्स की गेंद लगती तो डिक्लेयर है 1 रन. 3 गेंद हुई है. चौथी गेंद लेकर करण. अभी तक अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करण द्वारा. लेग ब्रेक, बहुत बेहतरीन गेंद और 1 रन डिक्लेयर के रूप में. कमेंट्री बॉक्स में इस बीच गेंद. स्कोर बढ़ता हुआ 35-35. बहुत अच्छा ओवर गुजरता हुआ कोपरी बी के लिए. 2 गेंद का खेल शेष. 2 डिलीवरीज रिमेन दिस ओवर. इस बार क्रॉस बैटेड शॉट, स्लॉग हिट, 2 रन. आखिरी गेंद. टोटल स्कोर है 37. ये अच्छी डॉट डिलीवरी और रनआउट के रूप में विकेट. 38 इज अ टारगेट. 38 रनों का लक्ष्य. अडतीस धावांचं लक्ष्य यावेळी देण्यात आलंय कोपरी बी संघाने. कोपरी ब संघाला मिळालंय. अंश 11 कॅप्टन कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा. अंश 11 कॅप्टन. 38 धावांचं लक्ष्य. टार्गेट
इन फ्रंट ऑफ कोपरी बी. 24 चेंडू 38 धावा. सरासरी आहे बरोबर 9.20 या धावगतीने धावा बनवायच्या आहेत. आपण पाहताय नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. जबरदस्त ॲक्शन रिॲक्शन, फार चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन आपण पाहिलं आज. कोपरी संघ लढत देतोय ध्रुव 11 नवघर संघाला. पहिला चेंडू सालामीची जोडी कोपरी बी मैदानात पाठवा. त्वरित सलामी जोडी मैदानात धाडावी कोपरी ब. रितेश आणि मयुरेश. रितेश स्ट्राईक एंडला, मयुरेश नॉन स्ट्राईक एंडला. आपण पाहताय रितेश मयुरेश. एक उंची यांची फार सेम आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे रितेश मयुरेश यांची जी हाईट आहे, उंची सारखी उंचीचे खेळाडू, परंतु दर्जा वेगळा आहे. दोन्ही तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून गणले जातात. कोपरी विभागामध्ये तरुण खेळाडू आहेत. चिराग अष्टपैलू खेळाडू या संघाचा. ध्रुव 11 नवघरचा अष्टपैलू ऑलराऊंडर, आघाडीचा गोलंदाज. आकुट टप्पा, हवेत फटका आणि हा चौकार का षटकार. षटकाराने सुरुवात केली आहे. जागेवरनं चाबूक सरळ मिडविकेट लॉंग ऑनच्या डोक्यावरनं उत्तुंग बिगर सिक्सर. सुरुवात खणखणीत. रबर बॉल चेक केला जातो हेच मोठं आश्चर्य आहे. असं कधी कधी पिचकलेला चेंडू तो चेक केला जातो. हा हवेत सुकलाय फटका. हा झेल आहे आणि ओ हा झेल सुटला. झेल नाही, तुम्ही कप वरचा हक्क सोडला. हा रितेश या संघाचा एकमेव खेळाडू आहे ज्याची विकेट महत्वाची होती आणि ती विकेट सुटली. हा झेल कठीण नव्हताच, पदरात पडलं आणि सोडून दिलं. हा पहिली वॉर्निंग दिली जाईल. येस, आणि स्टंपिंग. टाळ्या झाला पाहिजे दर्शनसाठी. काय विकेट किपर आहे. एवढा उंच उडलेला चेंडूला सुद्धा एवढी अप्रतिम दर्जाचं यष्टीरक्षण दर्शन वैती. आपण स्लो मोशन मध्ये बघा. जर युट्यूब मध्ये आपण मॅच बघत असाल तर स्लो मोशन मध्ये ही विकेट स्टंपिंग बघाच. काय विकेट किपिंग आहे बघा. चेंडू पकडला कुठे आणि कुठे लावला. दॅट इज अ क्लासिकल विकेट किपिंग. ब्रिलियंट वर्क बिहाइंड द स्टंप. फलंदाजाला वाटलं आपण सुरक्षित आहोत, मागे बघितलं तर घर सोडलं होतं. दरम्यान चिरागचा चेंडू. हा टॅप पदीचा फटका
खरंच. आणि ही एक धाव. अरे गुड थ्रो, थ्रो, वाट थ्रो. दुसरा गडी बाद. आता 7 धावा, 4 चेंडू 7 धावा, 2 गडी बाद. नवीन फलंदाज सिद्धेश. दोन्ही संघांची सेम पोझिशन होती. 7 धावांवर दोघांचे 2 गडी बाद झाले होते. फार कठीण असतं पावसाळी क्रिकेटमध्ये चेंडूला ड्राय करणं, सुकवणं. 7 धावा, 2 गडी बाद, 2 चेंडू शिल्लक. हा डॉट डिलिव्हरी आहे. घरच्या मैदानात खेळतोय नवघरचा संघ ध्रुव 11. शेवटचा चेंडू. हा डॉट, 1 धाव घोषित. तडव्यांच्या दिशेला धावसंख्या 8, 2 गडी बाद 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरे घेऊन येतात कर्णधार जितू पाटील. त्याला समोर जातोय फलंदाज सिद्धेश. राऊंड विकेट मारा करतोय जितू. कर्णधार स्वतः. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. क्रॉस बटेड ऑन ड्राईव्ह. मिड विकेटच्या क्षेत्रात 1 धाव मिळेल. धावसंख्या 9. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय. कर्णधार स्वतः. पुढे टाकेला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. स्लो रन. गती परिवर्तन. फ्लाइट इन द एअर. हवेमध्ये चेंडूला सोडतोय. जबाबदारी, जिम्मेदारी. कर्णधार लीड फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट. खराब चेंडू उचली घेतोय. पहिली वॉर्निंग दिली जाईल. नाही, हा अतिरिक्त उसळी घेतोय. फलंदाजी उंची किती ते तर बघा. दरम्यान जितू पुढील चेंडू घेऊन. एक स्लिप तैनात करण्यात आली जितूसाठी. हा क्रॉस बॅटेड हवेत फटका कव्हरच्या क्षेत्रात. पंचांचा इशारा. 1 धाव घोषित. धावा काढणं कठीण होतंय. चांगला मारा पाहायला मिळतोय. टिचून केलेला मारा. या षटकात आतापर्यंत फक्त 2च धावा दिल्यात 4 चेंडूंमध्ये. चांगलं षटक आतापर्यंत हाताळले जितू पाटील यांनी. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 10. दरम्यान 5वा चेंडू. हवेत फटका आणि 2 धावा निश्चित आहेत. बॅकफुटला जाऊन रोल होत केलेला फटका. धावसंख्या 12. सरासरी 9.20 ची होती. आता धावसंख्या 12. हा चेंडू महत्वाचा आहे.
शेवटचा चेंडू जितू पाटील यांचा. हा खूपच बॅड बाउन्स वाईड +1. 2 धावा जोडल्या जातील धावफलकात. धावसंख्या 14. शेवटचा चेंडू. हा चेंडू डॉट नक्कीच होईल कारण की फलंदाजांनी खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. 2 षटक पूर्ण. धावसंख्या 16. आता पाहिजेत बरोबर 14 धावा. माफ करा, 14 ऑन द बोर्ड. 14 धावा आता हव्या आहेत त्या. 12 चेंडू 24 धावा. 12-24चा सामना. दरम्यान तिसरं षटक महेश. हा चेंडू हा कडक फटका. षटकार तर नक्कीच बघूया. पंचांचा इशारा काय येतोय तो. हा चौकार आहे. ओव्हर हिट. दॅट्स अ ब्रिलियंट ब्लो. एकटा लढत देतोय रितेश. त्याचा झेल सुटलाय. तो किती महाग पडतोय बघूया. हा चांगला चेंडू. आणि बाद फलंदाज स्लिपला झेल देतात. रितेश बॅक टू द पॅव्हलियन. घरच्या मैदानात खेळतोय ध्रुव 11 नवघर. घरच्या दर्शकांचा पाठिंबा त्यांना आहे आणि महेश चांगली कामगिरी करतोय. बोलून पॅकर अंडरआर्मचा चांगला खेळाडू आहे. आज चांगली कामगिरी ओव्हरमध्ये सुद्धा करताना पाहायला मिळतोय. फलंदाज थोडं धावत जावं. संदीप. चेंडू शिल्लक 2. 2 गो इन दिस ओव्हर. धावसंख्या धावलकावर मर्यादित 18 धावा. हा फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत मिडॉनला. 1 धाव घोषित. धावसंख्या 19. आणि ताबडतोब त्यांची बदली गडचिरोलीला केली गेली तिथून हटून. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 19. 19 ऑन द बोर्ड. हा उजव्या टीच्या वरचा हवेत झेल आहे परंतु कोणच तयार नाहीये घ्यायला. धावसंख्या 20. 20 ऑन द बोर्ड. 18 धावा करायच्या आहेत शेवटच्या षटकात. सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा. मोठे फटके आले नाहीत. 3 षटकारांची आवश्यकता आहे किंवा 5 चौकार. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील.
हा पूल केलाय, 2 धावा मिळतील. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातो हवेमध्ये. 5 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 16 धावांची. सरळ गोलच्या डोक्यावरनं जर फटका मारलात लॉंग ऑनच्या दिशेला तरच आपल्याला मोठा धावसंख्या गाठता येईल. षटकार चौकार समोर आहेत. अक्रॉस फक्त 2 धावा मिळतील. क्रॉस संदीप धावचित, चांगलं क्षेत्ररक्षण. चार चेंडू आणि करायचे आहेत त्या 16 धावा. प्रत्येक चेंडू मागे चौकार नितांत आवश्यकता. चला आता 3 चेंडू 16 धावांचा सामना. हळूहळू सामन्यावर पकड मजबूत करतोय. चांगली गोलंदाजी, शेवटचा षटक हाताळतोय राज. 3 चेंडू 16. लेग ब्रेक. आणि धावचीत 2 चेंडू 16 धावा. आता औपचारिकता बाकी आहे. मराठी त्याला म्हणतात गाळलेला जागा भरा. औपचारिकता समय बाकी इस मॅच में. अब अंश 11 तयार राहायचंय ताबडतोब उपांत्य फेरीचा सामना खेळायला. ध्रुव 11 नवघर संघ 2 पावलं दूर विजयापासून. हा हवेत फटका आहे. 2 धावा घोषित. आता 1 चेंडू आणि 14 धावा. अशक्य काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. चला याबरोबर अप्रतिम खेळाचं प्रदर्शन ध्रुव 11 नवघर संघाने 14 धावांनी हा सामना जिंकला. आणि आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये सर्वात कमी धावांचं षटक. आणि मॅन ऑफ द मॅच प्राइज गोज टू राज. अभिनंदन राज. राज अभिनंदन राज. राज यांना मानाचं सन्मानाचं टी शर्ट दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचच्या रूपात. अंश 11 कॅप्टन नाणेफेकीसाठी यावं. उपांत्य फेरीचा महत्वपूर्ण सामना आहे. प्लीज राज यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. प्रशांत वैती यांना विनंती आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करावा. प्रशांत पाटील आणि जय सर यांचं आगमन. जयंत पाटील यांचं आगमन. मी शैलेश वैती यांना विनंती करीन आपण जयंत पाटील यांचं हार्दिक स्वागत करावं. एक दिग्गज खेळाडू आणि पंच आमचे मित्र जयंत पाटील यांचं हार्दिक स्वागत.
अंश इलेव्हन कॅप्टन व्यासपीठावर यावं.